जर लोक तुमचे शब्द मनापासून अनुभवत नसतील तर ते तुमचे आवाज कधीच मांडणार नाहीत. हा एक साधा वाक्य वाटतो, पण यात तुमच्या संपूर्ण जीवनाचा आरसा दडलेला आहे. या जगात प्रत्येक जण बोलतो. कोणी जोरात बोलतो, कोणी रागात बोलतो, कोणी घाबरून बोलतो. पण खरे नेते बोलतात एक वेगळ्याच पद्धतीने. त्यांचे शब्द लोकांच्या मनात घर करतात. त्यांच्या बोलण्याची लय शांत असते, पण त्या शांततेमध्ये अशी शक्ती असते की लोक थांबून ऐकतात. ही ऑडिओबुक तुम्हाला शिकवणार आहे की आवाजाचा मोठेपणा महत्त्वाचा नाही, महत्त्वाचं आहे शब्दांचं वजन, शब्दांची स्पष्टता आणि शब्द बोलण्यामागची तुमची जाणीव. बहुतांश लोक बोलतात ऐकलं जावं म्हणून, पण जे खरंच नेतृत्व करतात, जे लोकांना चालवतात, प्रेरित करतात, त्यांची इच्छा वेगळी असते. ते बोलतात लक्षात ठेवण्यासाठी, जगावर छाप पाडण्यासाठी, इतरांच्या जीवनात दिशा निर्माण करण्यासाठी. जर तुमच्या आवाजाला किंमत नाही, तर तुमच्या विचारांनाही किंमत राहत नाही. आणि हेच आजच्या काळात सर्वात मोठं सत्य आहे. इथन स्टोन या लेखकाने हे सत्य अनेक वर्ष अभ्यासले. लोक कसे बोलतात, कोणत्या आवाजाला लोक आदर देतात, कोणते शब्द मनाला भिडतात आणि कोणते शब्द ऐकून लोक पुढे चालायला तयार होतात, या सगळ्याचा त्यांनी खोल अभ्यास केला. त्यांनी हे शोधलं की नेतृत्व ही कोणतीही पदवी नाही. नेतृत्व म्हणजे प्रभाव, नेतृत्व म्हणजे उपस्थिती आणि नेतृत्व म्हणजे शब्दांची योग्य निवड. आजच्या जगात तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल, नोकरीत, व्यवसायात, नात्यांमध्ये, कॉलेज प्रेझेंटेशनमध्ये किंवा सोशल मीडियावर स्वतःला व्यक्त करताना तुमच्या शब्दांची गुणवत्ता ठरवते की लोक तुम्हाला कसे पाहतात. नेत्याची ताकद त्याच्या आवाजात नसते, तर त्याच्या शब्दांच्या सत्यात असते. तो कोणती भाषा बोलतो हे महत्त्वाचं नसतं, महत्त्वाचं असतं तो कसा बोलतो, कधी बोलतो आणि कोणत्या जाणीवेने बोलतो. आता आपण या प्रवासात प्रवेश करत आहोत. शब्द, आवाज आणि नेतृत्व यांचं रहस्य उलगडण्याच्या प्रवासात. इथे तुम्हाला कोणतेही अवघड सिद्धांत मिळणार नाहीत. इथे तुम्हाला मिळणार आहे प्रॅक्टिकल ज्ञान. ज्या गोष्टी तुम्ही उद्यापासूनच वापरू शकता, ज्या गोष्टी तुमची व्यक्तिमत्व घडवतील आणि तुम्हाला एक असा आवाज देतील ज्याला लोक मान देतील. नेतृत्व हे पद नाही, ते एक प्रभाव आहे आणि प्रभाव जन्मतो तुमच्या आवाजातून. तुमचे शब्द तुमची दिशा आहेत, तुमचा आवाज तुमची ओळख आहे. दिवसभरात आपण कित्येक वेळा बोलतो, कुटुंबात, ऑफिसमध्ये, मित्रांमध्ये, कधी रागात, कधी भीतीत, कधी उत्साहात. पण आपण कधीच विचार करत नाही की आपले शब्द कसा प्रभाव निर्माण करतात. उदाहरणार्थ, ऑफिसमध्ये मीटिंग चालू आहे. 10 जण बसलेत. जवळजवळ सर्वजण काहीतरी बोलता आहेत. काही जण मुद्दा स्पष्ट न करता शब्दांची घाई करता आहेत, काही जण स्वतःला सिद्ध करण्यासाठी आवाज वाढवता आहेत. पण त्याच खोलीत एक व्यक्ती शांत बसून निरीक्षण करत असते. तो व्यक्ती जास्त बोलत नाही, पण तो जेव्हा बोलतो लोक थांबतात. तो बोलतो तेव्हा लोकांची नजर त्याच्याकडे वळते, कारण त्याला माहीत असतं की बोलण्यापेक्षा कधी बोलायचं हे महत्त्वाचं आहे. त्याचे शब्द कमी असतात, पण प्रत्येक शब्द जड असतो, स्पष्ट असतो, नेतृत्वाची अनुभूती देणारा असतो. आपण कधी असं पाहिलंय का की एखादा विद्यार्थी वर्गात शांत बसतो, पण जेव्हा तो बोलतो तेव्हा शिक्षकही त्याचं ऐकतात? किंवा एखादा मित्रमंडळीत कमीत कमी बोलतो, पण जेव्हा तो मत व्यक्त करतो तेव्हा लोक त्याच्या मताला जास्त मान देतात? हे आहेत शब्दांची शक्ती. आणि ही शक्ती जन्माला येते जेव्हा तुम्ही तुमच्या शब्दांना जाणीव देता, जेव्हा तुम्ही बोलण्यापूर्वी थांबता, जेव्हा तुम्ही विचार करता की हा शब्द कोणता प्रभाव निर्माण करेल. आपण आता मुख्य तत्व पाहूया. शांतता ही शक्ती आहे, पण ही खोटी शांतता नाही, ही घाबरून गप्प राहण्याची शांतता नाही, ही आहे जाणीवेची शांतता, निरीक्षणाची शांतता, जी बोलण्याला अर्थ देते. जे ऐकतात ते बोलताना लोकांना बदलतात. बोलणं कमी करा, प्रभाव वाढवा. आपण अनेकदा फक्त बोलण्यासाठी बोलतो. लोक काय म्हणतील या भावनेतून बोलतो. पण शब्दांमध्ये शक्ती तेव्हाच येते जेव्हा प्रत्येक शब्दाच्या मागे एक स्पष्ट विचार असतो. उद्देशाशिवाय बोललेले शब्द फक्त हवा ढकलतात, पण उद्देशाने बोललेले शब्द मन हलवू शकतात. कमी शब्द, गहिरा असर. कधीकधी आपण विचार करतो की लांब बोललं तर स्मार्ट दिसतो, पण लोकांना प्रभावित करत नाहीत शब्दांची संख्या, लोकांना प्रभावित करतात शब्दांचं सार. थांबून बोलणं, योग्य लय वापरणं, योग्य विराम देणं, हे सगळं व्यक्तिमत्वाला ऊर्जा देतं. कधीतरी लक्षपूर्वक निरीक्षण करा. एखादी व्यक्ती खोलीत प्रवेश करते. ती जास्त बोलत नाही, पण तिची चाल, तिची नजर, त्याचा आवाज एक वेगळाच प्रभाव निर्माण करतो. लोक त्या व्यक्तीकडे आपोआप आकर्षित होतात.
त्याला आपण म्हणतो खोलीवर नियंत्रण मिळवणे. हे डॉमिनेशन नाही, हे आहे उपस्थितीचं सामर्थ्य. आपल्या आवाजात स्थिरता, नजरेत ठामपणा आणि बोलण्यात संयम. बोलण्यासाठी आटापिटा करू नका. आजच्या युगात प्रत्येकजण ऐकलं जावं म्हणून झगडतो. लोक जास्त बोलतात, जास्त समजावतात, जास्त आपली बाजू सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्ही लक्षात घ्या, नेते कोण आहेत? ज्यांना ऐकवल्या जात नाही, ज्यांना ऐकलं जातं. ते आवाज वाढवत नाहीत, ते उपस्थिती वाढवतात. जे मुद्दे तुम्हाला घाबरवतात तेच बोला, कारण त्याच शब्दांमध्ये तुमची खरी ताकद दडलेली असते. आपण अनेकदा सत्य बोलायला घाबरतो. एखादं मत व्यक्त करताना भीती वाटते की लोक काय म्हणतील. पण नेतृत्वाचा पहिला धडा आहे, भीतीपेक्षा सत्य मोठं आहे. संकोचलेली, गोडसर आवाज सोडा. ही ती आवाज असते जी लोकांना खुश करण्यासाठी वापरली जाते, ज्यात थोडी माफी, थोडी भीती, थोडा संकोच असतो. पण अशा आवाजातून आदर निर्माण होत नाही. आदर निर्माण होतो ठाम, स्थिर, प्रामाणिक आवाजातून. आणि मग येतो एक अत्यंत महत्त्वाचा नियम. असे बोला जणू ही जागा तुमच्याचसाठी आहे. तुमचा टोन सांगायला हवा की तुम्ही जिथे उभे आहात ती जागा तुमच्यासाठी योग्य आहे. तुमच्यात तेवढी पात्रता आहे, तेवढं आत्ममूल्य आहे. आणि आत्ता आपण या सर्व संकल्पनांचा गाभा समजून घेऊ. ही होती पहिली पायरी. आता पुढच्या भागात आपण या सर्व नियमांचा खोलवर प्रवास सुरू करू. आता आपण या प्रवासाच्या पुढच्या टप्प्यात प्रवेश करत आहोत. इथून पुढे आपण आवाज, शब्द आणि नेतृत्व यातील सर्वात सटल, सर्वात खोल आणि सर्वात शक्तिशाली तत्वांचा अभ्यास करू. बोलणं कमी करा, प्रभाव वाढवा. हा नियम समजायला सोपा आहे, पण त्याची अंमलबजावणी कठीण आहे. कारण आपण ज्या समाजात वाढलो तिथं बोलणारा हुशार आणि शांत बसणारा भित्रा अशी एक चुकीची समजूत आहे. लहानपणी शाळेत कित्येक वेळा ऐकलं असेल, जास्त बोल, स्पष्ट बोल, उत्तर दे. आणि त्या हिशोबाने आपल्याला वाटू लागलं की बोलण्याची मात्रा वाढली की आपली किंमतही वाढते. पण जेव्हा आपण जीवनात पुढे जातो, कॉलेज, नोकरी, व्यवसाय किंवा नात्यांमध्ये, तेव्हा एक मोठं सत्य समोर येतं. लोक जास्त बोलणाऱ्याला ऐकत नाहीत, ते ऐकतात त्यांना जे कमी पण जड बोलतात. हे अगदी तसंच आहे जसं बाजारात एखादा विक्रेता सतत गुणगुणत विक्री करतो, पण एक अनुभवी व्यापारी फक्त 2 वाक्य बोलून मोठी डील बंद करतो. तो कमी बोलतो कारण त्याला कधी बोलायचं ते माहीत असतं, आणि सर्वात महत्त्वाचं, त्याला का बोलायचं आहे हेही माहीत असतं. आपण आता त्या तत्वाकडे वळूया ज्याने अनेक महान नेते जगभर प्रसिद्ध झाले. कमी शब्द, गहिरा असर. मार्टिन ल्यूथर किंग यांच्या भाषणात शब्द कमी होते, पण त्यात आत्मा होता. स्टीव्ह जॉब्स प्रेझेंटेशन करताना मोठमोठ्या वाक्यांचा वापर करत नसत, पण एकच वाक्य लोकांच्या मनात झिरपत असे, कारण त्यांच्या शब्दांमध्ये वजन होतं. ते बोलण्याच्या आधी थांबत, मनातल्या मनात शब्दांना अर्थ देत आणि नंतर योग्य क्षणी ते शब्द जगासमोर ठेवत. आपल्याही जीवनात असं घडतं. आपण एखाद्या व्यक्तीला फार कमी ओळखत असतो, पण त्याचं एखादं वाक्य आपल्याला आयुष्यभर आठवत राहतं, कारण त्या वाक्यात प्रामाणिकता होती, सत्य होतं, गहिराई होती. आपल्या मनाला वाटलं याचं म्हणणं योग्य आहे. हेच नेते करतात, ते लोकांना विचार करायला लावतात. आता आपण त्या संकल्पनेवर येऊ, खोलीवर नियंत्रण मिळवा. याला इंग्रजीत ओन द रूम म्हणतात, पण मराठीत याचा खरा अर्थ तुमच्या उपस्थितीने वातावरण बदलणं. कधी तुम्ही लक्षात घेतलंय का, काही लोक खोलीत येतात आणि वातावरण हलकं होतं, काही येतात आणि सगळे ताठ होतात, काही येतात आणि लक्षच त्यांच्याकडे खेचलं जातं. हे लोक जास्त बोलत नाहीत, ते जास्त दाखवत नाहीत, पण त्यांची नजर स्थिर असते, त्यांची देहबोली संतुलित असते, त्यांचा आवाज शांत असतो, पण त्यात ठामपणा असतो. उदाहरण द्या, ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्टची मीटिंग आहे. सगळे थोडे तणावात आहेत. काही लोक सतत बोलत आहेत, कुणी एक्सेल शीट दाखवत आहे, कुणी आवाज चढवतोय. आणि तेव्हाच एक मॅनेजर खोलीत प्रवेश करतो. तो काही बोलत नाही, काही मिनिटे तो फक्त सगळ्यांना निरीक्षण करतो. खोलीतील आवाज कमी होऊ लागतो. लोक त्याच्याकडे पाहतात, आणि जेव्हा तो बोलतो ती 2-3 वाक्य संपूर्ण मीटिंगची दिशा बदलून टाकतात. लोक त्याच्या शब्दांना मान देतात, कारण त्याने स्वतःला आधी शांततेने सिद्ध केलं. आता आपण पुढच्या तत्वाकडे वळतो, ऐकवण्यासाठी आटापिटा करू नका. हे कदाचित या संपूर्ण पुस्तकातील सर्वात शक्तिशाली मनोवैज्ञानिक सत्य आहे. बहुतांश लोक बोलतात कारण त्यांना ऐकावं म्हणून, त्यांना मान द्यावा म्हणून, त्यांना महत्त्व द्यावं म्हणून. ते स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण एक गोष्ट विसरतो, जे सतत सिद्ध करतात त्यांना कधीच नेते मानलं जात नाही. नेता तो असतो ज्याला स्वतःवर इतका विश्वास असतो की त्याला आवाज वाढवण्याची गरजच नसते. तो शांतपणे, स्थिरपणे बोलतो आणि लोक त्याला नैसर्गिकरित्या ऐकतात. नेते लक्ष वेधून घेत नाहीत, ते उपस्थितीने लक्ष आकर्षित करतात. त्यांना आपल्याला ऐकवायचं नसतं, ते जे बोलतात ते ऐकावं लागतं. हा प्रभाव नकली नसतो, तो जन्मतो स्वाभिमानातून, आत्मविश्वासातून आणि आतल्या शांत शक्तीतून. आता आपण त्या तत्वाकडे वळूया जे भीतीदायक आहे, तेच बोला. बहुतांश लोकांना जीवनात 2 गोष्टींची भीती असते, नाकारल्या जाण्याची आणि टीका होण्याची. या भीतीपोटी ते सत्य बोलत नाहीत, मनातलं दडपून ठेवतात. कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये, नात्यांमध्ये खूप वेळा आपण मनातलं खरं बोलायला घाबरतो.
पण नेते वेगळे असतात. ते भीतीकडे तोंड करून बोलतात, कारण त्यांना माहीत असतं की जे आपल्याला सर्वात जास्त घाबरवतं तेच आपल्या जीवनाला सर्वात जास्त बदलवू शकतं. एकदा एका मुलीने मला सांगितलं ती ऑफिसमध्ये वारंवार आवाज दाबून बोलत असे. तिच्या मॅनेजरनी सांगितलं की ती पुरेशी कॉन्फिडंट नाही, पण ती म्हणाली माझा आवाज का थरथरतो हे मला समजतच नाही. मी तिला विचारलं, तू खरं बोलतीयस का? ती शांत झाली, कारण तिला कळलं की तिचं मन तिच्या शब्दांशी जुळत नव्हतं. ती सतत सेफ बोलत होती. खरं जे मनात होतं तेच तिला भीती देत होतं, आणि ती भीती आवाजात दिसत होती. नेते जे घाबरवणारं आहे तेच बोलतात, आणि हाच क्षण त्यांना इतरांपासून वेगळं करतो. आत्ता आपण पुढील तत्वावर येऊ, संकोचलेली गोडसर आवाज सोडा. आपण बऱ्याचदा खूप गोड बोलतो, लोकांना दुखावू नये म्हणून, त्यांना खुश ठेवण्यासाठी, किंवा आपण कमी पडतोय अशी भावना असल्यामुळे. ही आवाज मऊ असते, पण कमकुवत असते. ती आदर निर्माण करत नाही. नेत्याची आवाज मखमली नसते, ती स्पष्ट असते, स्थिर असते, आत्मविश्वासपूर्ण असते. माणूस त्याच्या शब्दांतून दिसतो. आवाजातील मऊपणा चांगला आहे, पण संकोच नसावा. तुम्ही कसं बोलता यावर तुम्ही कसं दिसता ते ठरतं. लोक तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या आवाजातून तुमचा अंदाज घेतात. आणि आता आपण या प्रवासातील सर्वात महत्त्वाच्या तत्वांपैकी एकावर येतो. असे बोला जणू ही जागा तुमच्याचसाठी आहे. हा तत्व तुमच्या आवाजाला एक ओळख देतो, एक उपस्थिती देतो. लोकांना जाणवतं की तुम्ही जिथे उभे आहात तिथे तुम्ही योग्य आहात, तुम्ही त्या क्षणासाठी तयार आहात. खूप लोकांना मोठ्या व्यक्तींसमोर बोलताना भीती वाटते. इंटरव्ह्यूमध्ये आवाज थरथरतो, प्रेझेंटेशनमध्ये शब्द अडकतात, कारण मनात एक विचार फिरत असतो, मी पुरेसा नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, नेतृत्वाची पहिली पायरी हीच आहे की तुमचे मन तुम्हाला सांगेल मी इथे उभा राहण्यास योग्य आहे. ही भावना आवाजातून झिरपते, लोकांना जाणवते, आणि तुमच्या शब्दांना वजन येते. आता आपण पुढच्या टप्प्यात प्रवेश करणार आहोत. एक असा टप्पा जिथे आवाज फक्त बोलणार आहात नाही, तर तुमचं व्यक्तिमत्व बनतं. आता आपण या संपूर्ण प्रवासाच्या त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे संवाद कला आणि नेतृत्व यांचं खरं तत्व समोर येतं. ते म्हणजे निःशब्दता. निःशब्दता कधीकधी शब्दांपेक्षा जास्त बोलते. ती मन जिंकते, वातावरण बदलते, आणि लोकांवर खोल प्रभाव सोडते. कधी एखादी व्यक्ती तुमच्या समोर रागाने बोलत असते, आवाज वाढवत असते, आणि तुम्ही शांत बसता. त्या शांततेत अशी स्थिरता असते की दुसऱ्याला स्वतःच्या आवाजाचा कोलाहल जाणवतो. तो थांबतो, तो गोंधळतो, आणि अचानक त्याचा सारा राग मंदावतो. ही निःशब्दतेची ताकद आहे. लोक शांततेला घाबरतात, कारण शांतता सत्याच्या जवळ असते. शांतता म्हणजे नियंत्रण, शांतता म्हणजे शक्ती, शांतता म्हणजे आपल्या भावनांवरचं प्रभुत्व. निःशब्दता तुमचं गुप्त शस्त्र बनू शकते जर तुम्ही तिला योग्य प्रकारे वापरायला शिकलात. संवादामध्ये दीर्घविराम देणं, शब्दांपूर्वी श्वास घेणं, एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यापूर्वी नजर स्थिर करणं, ही सगळी क्रिया लोकांना सांगतात की तुम्ही विचारपूर्वक बोलता, आणि विचारपूर्वक बोलणारा व्यक्ती नेहमीच गंभीरपणे घेतला जातो. आता आपण पुढच्या महत्त्वाच्या टप्प्यावर येऊ, भावनिक टर्निंग पॉइंट. आपली आवाज आपल्या भावना नियंत्रित करते असे लोक समजतात, पण खरं तर आपल्याच भावना आपल्या आवाजाचा पाया ठरवतात. मनात गोंधळ असेल तर आवाज अडखळतो, मनात भीती असेल तर आवाज थरथरतो, मनात शंका असेल तर आवाज मंद होतो. जर तुमची भावना तुमच्या शब्दांचं नेतृत्व करत असेल तर इतरांना कसं प्रभावित करणार? नेतृत्व म्हणजे स्वतःवरचं नियंत्रण, आणि स्वतःवरचं नियंत्रण म्हणजे आपल्या भावनांना ऐकणं, त्यांना समजून घेणं, आणि तरीही योग्य शब्दांचा वापर करणं. शब्द म्हणजे नदीचं पाणी आहे. शांत असेल तर खोल असतं, उधाणलेलं असेल तर ते धरणं कठीण असतं, आणि त्याचं नुकसान जास्त होतं. तसंच तुमचा आवाज आहे. जितका शांत तितका खोल, जितका खोल तितका प्रभावी. आपण आता प्रत्यक्ष मार्गदर्शनाकडे वळूया, जिथे तुम्ही आजपासून नेतृत्वासारखं बोलायला सुरुवात करू शकता. पहिली गोष्ट, दैनंदिन बोलण्याचे छोटे व्यायाम. अगदी साधं, प्रत्येक वाक्य बोलण्याच्या आधी अर्धा क्षणाचा विराम घ्या. तो विराम तुमच्या मेंदूला विचार करण्यासाठी वेळ देईल आणि तुमच्या शब्दांना सुव्यवस्था देईल. दुसरी गोष्ट, आवाजाची लय सुधारा. बऱ्याच लोकांचा आवाज एका स्वरात असतो, त्यातनं उतार असतो ना चढाव. पण एक प्रभावी आवाज लयबद्ध असतो. काही वाक्य शांत, काही जरा गडद, काही शब्दांमध्ये थोडी ताकद, काही शब्दांमध्ये कोमलता. ही लय तुमच्या आवाजाला जिवंत करते. तिसरी गोष्ट, नजरेचा संपर्क. नेते ज्यावेळी बोलतात त्यांची नजर स्थिर असते. ती पळत नाही, ती लाजत नाही, ती नुसती बघत नाही, ती समोरच्या व्यक्तीला समजावते, मी इथे आहे, मी स्थिर आहे, मी सामर्थ्यवान आहे. नजरेची शक्ती अमर्याद असते. ती तुमच्या आवाजाला आधार देते. चौथी गोष्ट, अनावश्यक प्रतिक्रिया टाळा. कधी कोणीतरी तुमच्यावर टीका करतो, कधी प्रश्न विचारतो, कधी उकसवण्याचा प्रयत्न करतो, आणि आपण लगेच प्रतिक्रिया देतो. हे नेतृत्व नाही.
नेता ताबडतोब प्रतिक्रिया देत नाही. तो पाहतो, तो समजतो, तो परिस्थितीचा अंदाज घेतो आणि मग बोलतो. हाच विचारपूर्वक बोलणं आपल्याला इतरांपासून वेगळं करतो. 5वी गोष्ट, कमी शब्दात निर्णय सांगा. नेतृत्व म्हणजे प्रत्येक मुद्द्यावर लांबलचक भाषण करणं नाही. नेतृत्व म्हणजे कमी शब्दात स्पष्ट दिशा देणं. उदाहरणार्थ, आपण हे करूया, ही दिशा योग्य आहे, हा निर्णय सर्वोत्तम आहे. कारण लोकांना स्पष्टता हवी असते, गोंधळ नव्हे. 6वी गोष्ट, आपल्या शब्दांसाठी जबाबदारी घ्या. एकदा शब्द बाहेर गेले की ते परत येत नाहीत. नेते बोलण्यापूर्वी मनात एक तपासणी करतात. हे बोलण्याची गरज आहे का? हे बोलल्याने मूल्य वाढेल का? हे बोलणं योग्य आहे का? ही जबाबदारी तुमच्या व्यक्तिमत्वाला उंचावते. आता या सर्व तत्वांतून एक अत्यंत महत्त्वाचं सत्य समोर येतं. तुमची आवाज ही तुमची ओळख आहे. समोरची व्यक्ती तुमचं शारीरिक रूप विसरेल, तुमचे कपडे विसरेल, तुमची पदवी विसरेल, पण तुमच्या आवाजाचा प्रभाव तो कधीच विसरणार नाही. तुमचे शब्द तुमच्या जगाला आकार देतात. तुम्ही कोणत्या गोष्टीला महत्त्व देता? तुमचा दृष्टिकोन कसा आहे? तुमची भावना किती स्थिर आहे? हे सगळं तुमच्या आवाजात दिसतं. जर तुमच्या बोलण्यात ठामपणा आला तर तुमच्या जीवनात दिशा येते. लोक तुम्हाला अधिक गंभीरतेने घेऊ लागतात. ते तुमच्याकडे नेतृत्वाची अपेक्षा करू लागतात. कारण तुम्ही आता फक्त बोलत नाही, तुम्ही मार्गदर्शन करत आहात, तुम्ही प्रभाव निर्माण करत आहात. नेतृत्वाची ही एक सुंदर गोष्ट आहे. ते तुमच्या आवाजातून जन्मतं, पण तुमच्या कृतींमध्ये वाढतं आणि तुमच्या उपस्थितीत फुलतं. तुमचा आवाज प्रशिक्षित केला जाऊ शकतो, तुमचे शब्द बदलू शकतात, तुमचा प्रभाव घडवता येतो. आणि म्हणूनच आज तुम्ही हे ऐकता आहात म्हणजेच तुमच्या आतून एक बदल सुरू झाला आहे. एक नव्या आवाजाची सुरुवात, एक नवं नेतृत्व घडण्याची प्रक्रिया. हा प्रवास आज इथून सुरू होतो. जर ही मराठी ऑडिओबुक समरी तुम्हाला आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा. कारण पुढच्या भागात आपण अशाच पुस्तकांतून नेतृत्व, व्यक्तिमत्व आणि जीवन कौशल्य यांचे अनमोल धडे समजून घेणार आहोत. लक्षात ठेवा, तुम्ही बोललात तर लोक ऐकतील, पण तुम्ही योग्य पद्धतीने बोललात, स्वतःवर विश्वास ठेवून बोललात, शांतता आणि स्पष्टतेसह बोललात तर लोक तुमचा मार्ग धरतील. तुमची आवाज हीच तुमची ताकद आहे. तिला आकार द्या, तिला धार द्या आणि तिला नेतृत्व बनू द्या.